देशामध्ये 820 खासदार व्हायच्यात आता, आणि ते कशाच्या नावाखाली? महिलांना 33% आरक्षण द्यायचंय आणि 33% जागा वाढवायच्या. आता त्याचं कारण हे तसंच आहे. भारतीय जनता पक्षानं उत्तर प्रदेश, बिहार, MP अशा ठिकाणी हे सगळे खासदार जास्त वाढणार आहेत आणि साऊथला मात्र खासदार कमी होणार आहेत. म्हणजे एक त्यांनी असं मांडलेला आहे मुद्दा की आपलं सरकार जर कायमस्वरूपी टिकवायचं असेल तर हिंदुत्ववादाचा अजेंडा घेऊन नाचणारी येडझवी लोक ही उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड, हरियाणा अशा राज्यांमध्ये सर्वाधिक आहेत. महाराष्ट्र, बिहार त्याच्यामध्ये आला. तर ह्या लोकांच्या जीवावरती आपलं सरकार कायमस्वरूपी सत्तेमध्ये टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं हा मारलेला मास्टर स्ट्रोक आहे. आणि जर आरक्षण द्यायचंय तर आता जे 500च्या वर खासदार आहेत ह्याच्यामध्येच 33% महिलांना आरक्षण द्या ना. तुम्ही खासदार वाढवणार आणि ते वाढवणार म्हणजे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या राज्यांमध्येच खासदार वाढणार आहेत, इतर राज्यातली कमी होणार आहेत. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.